नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महा ट्रान्सकोसाठीची जी जाहिरात आहे ती लवकरात लवकर येणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या YouTube चॅनलवर विविध सेशन्स अरेंज केलेले आहेत। त्यामधला हा एक सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो। आजचा जो सेशन आहे तो आम्हाला जे कॉल येत आहेत, बरेचसे विद्यार्थी किंवा बरेचसे जे प्रोफेशनल्स आहेत जे ऑलरेडी काम करतायत, जॉब करतायत, त्यांचे काही जणांचे कॉल आले होते, काही हाऊसवाईफचे कॉल आले होते। त्यांचं म्हणणं होतं की सर आम्हाला इच्छा तर आहे, परीक्षा तर आम्हाला द्यायची आहे, पण आमच्या ह्या कंडिशन्स आहेत, आम्हाला हे कन्स्ट्रेंट्स आहेत, आम्ही वर्किंग प्रोफेशनल्स आहोत किंवा आम्हाला घरकाम आहे, मग त्या केसमध्ये आम्ही स्टडी कशा पद्धतीने करायचा। तर या मुद्द्यावर आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। अजूनही तुम्ही आमच्या इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अपडेट्स आणि नोटिफिकेशन जरूर मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे स्टडी स्ट्रॅटेजी फॉर वर्किंग प्रोफेशनल्स। यामध्ये आपण लिहिताना हाऊसवाईफ लिहिलेला आहे, पण त्यांना सुद्धा आम्ही वर्किंगच म्हणतोय, वर्किंग प्रोफेशनल म्हणतोय, कारण दिवसभर त्यांचंही काम सुरूच असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रोफेशनल मध्ये असणारे जे किंवा जे जॉब करतायत आणि जे घरकाम करतायत त्यांनी अभ्यास कसा करावा, तर ह्याच्यासाठीचा हा सेशन आपण घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत सेशन जरूर बघा, प्रत्येक याच्यामधला पॉइंट्स बघा। आता याच्यामध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत तर याच्या आउटलाइन किंवा बर्ड व्ह्यू आपण थोडक्यात बघूया विद्यार्थी मित्रांनो आणि आपण सुरुवात करूया। तर आपण याच्यामध्ये काय बघणार आहोत की अबाउट एक्झामिनेशन, त्यानंतर टेंटेटिव्ह डेट ऑफ एक्झामिनेशन, डूज अँड डोंट्स, काय करायला पाहिजे काय करायला नको, वर्किंग प्रोफेशनल असेल, घरी काम करणाऱ्या ज्या लेडीज असतील त्यांनी काय करायला पाहिजे आणि काय करायला नको, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे प्रिपरेशन स्ट्रॅटेजी, कशा पद्धतीने प्लॅनिंग करायला पाहिजे, नुसतं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये नाही तर ते एक्झिक्यूट कसं करायला पाहिजे, कारण जो वेळ आहे तो वेळ एक स्पेसिफिक वेळ आपल्याला असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्या संपूर्ण वेळेचं आपल्याला प्रॉपर मॅनेजमेंट करायचं आहे आणि कशा पद्धतीने ते मॅनेजमेंट केलं म्हणजे आपलं हे जे स्वप्न आहे हे साकार होईल, याच्याशी आपण या सेशनमध्ये बोलणार आहोत। नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा, स्किप करू नका व्हिडिओ, कारण बऱ्याचदा काय होतं की विद्यार्थी मित्र स्किप करतात आणि मग एखादा क्वेश्चन आमच्या कमेंट सेक्शन मध्ये येतो की सर हा पॉइंट काय आहे, ऑलरेडी तो पॉइंट आपण त्या सेशन मध्ये डिस्कस केलेला असतो आणि बुक संबंधी बोलणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर चला सुरुवात करूया, काय महत्त्वाचं आहे तर सुरुवात करूया एक्झामिनेशन पासून। आता एक्झामिनेशन वरती आपण YouTubeच्या माध्यमातून इन्फिनिटी अकॅडमी मध्ये खूप सारे व्हिडिओज तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत, सगळी माहिती दिलेली आहे। याच्यामध्ये फोकस फक्त लक्षात ठेवा 170 जागा ह्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी आहे। तर इलेक्ट्रिकल इंजिनियर्स जे आहेत त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रिकल इंजिनियर साठी ही सुवर्ण संधी आहे। असिस्टंट इंजिनियर या पदाच्या 170 जागा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यामुळे याच्यासाठी तुम्ही जो तुमचा प्रेझेंट जॉब असेल किंवा जे काही तुम्ही काम करताय हे काम करून जर हे स्वप्न साकार करायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला बघायलाच पाहिजे। तर एक्झामिनेशन बद्दल जर बोलायचं झालं तर 170 जागा आहेत, याच्यामध्ये नॉन टेक्निकल आणि टेक्निकल असे दोन पार्ट्स आहेत। इथे 50 क्वेश्चन्स असणार आहेत, इथे 80 क्वेश्चन्स असणार आहे। याच्यासाठी फक्त 40 मार्क्स आहेत, याच्यासाठी मात्र प्रत्येक क्वेश्चनला 2.2 म्हणजे 2.2 म्हणजे 110 मार्क्स आहेत। म्हणजे हे टोटल 150 मार्कापैकी आपल्याला मॅक्सिमम मार्क्स हे मिळाले पाहिजेत। तर हे सगळं आपल्या YouTube चॅनलवरती ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर जरूर बघा विद्यार्थी मित्रांनो। एक्झामिनेशन वरती आपण जास्त काही आता बोलणार नाही। या व्हिडिओमध्ये आपल्याला बेसिकली जे डिस्कस करायचंय की स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, तर त्याच्यासाठी महत्त्वाचं हे आहे की आपल्याला हे माहिती पाहिजे की किती दिवस आपल्या हातामध्ये आहे। तर आपण जर बघितलं तर नोटिफिकेशन न्यूजच्या माध्यमातून त्या विभागाने डिक्लेअर केलेलं आहे की जागा ह्या येणार आहेत 4 ते 5 वीक मध्ये। ज्यावेळेस हे नोटिफिकेशन आलं होतं तर 4 ते 5 वीक मध्ये त्यांचं URLचं काम झालं की ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे। मग त्या केसमध्ये जर आपण बघितलं तर बेसिकली हे त्यांनी त्यावेळेस काय म्हटलं होतं तर 4 ते 5 वीक्स मध्ये, म्हणजे हे आहे तुमचा स्पेसिफिकली नेक्स्ट मंथ जो आहे तर या महिन्याच्या 5 ते 10 तारखेपर्यंत हे नोटिफिकेशन नक्की येणार आहे। ओके, मग या केसमध्ये
साधारणतः फॉर्म फिलिंगसाठी 15 ते 20 दिवस हे प्रोव्हाइड केलेले असतात. मग आता ह्या महिना एप्रिल सुरू आहे, आज 10 तारीख आहे, म्हणजे हे 20 दिवस आणि पुढचे साधारणतः 5 ते 10 दिवस, बरोबर आहे, म्हणजे 25 दिवस तिथे झाले आणि त्यानंतर हे परत 15 ते 20 दिवस, बरोबर आहे. तर हे सगळे दिवस आपण कन्सिडर केले आणि साधारणतः त्याच्यानंतर 2 ते 2.5 महिन्यामध्ये एक्झाम ही होत असते, किंवा नोटिफिकेशन आलेल्या दिवसापासून एक 2.5 ते 3 महिन्यामध्ये नक्कीच एक्झाम होणार आहे, कारण ही IBPS कंडक्ट करणार आहे, याच्यामध्ये कुठलेही टप्पे नाहीत. त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे ही फास्ट होते. त्याच्यामुळे जर लक्षात घेतलं आपण तर साधारणतः आजच्या दिवसापासून म्हणजे आजच्या तारखेपासून जर आपण डेज कन्सिडर केले तर प्रॉबेबली आपल्याला 80 ते 90 दिवस तर मिनिमम आपण कन्सिडर करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग एवढ्या दिवसांचं नियोजन आपल्याला करायचं आहे. मग या 3 महिन्याच्या किंवा 2.5 ते 3 महिन्याचा जो कालावधी आहे त्याला जर आपण फ्रेम स्ट्रक्चर कॅलेंडर वरती बघितलं तर आपण टेंटेटिव्ह डेट या पर्टिक्युलर एक्झामिनेशनसाठी सहज प्रिडिक्ट करू शकतो. पण एक्झॅक्ट डेट बद्दल आपण नक्कीच बोलणार नाही, पण लक्षात ठेवा इथे टेंटेटिव्ह डेट म्हणण्यापेक्षाही मी काय म्हणेल, राहिलेले दिवस कसे युटिलाइज करायचे, कसे प्लान करायचे. मग त्याही केसमध्ये जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, कारण जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी दशेमध्ये आहेत, जे स्पर्धा परीक्षांची तयारी एक ॲस्पिरंट म्हणून करतायत, ते तर फुल कामाला लागलेले आहेत. ते दिवसाला 12 ते 14 तास पर्यंत स्टडी करायला लागलेले आहेत. मग वर्किंग प्रोफेशनल जे आहेत किंवा हाऊसवाईफ जे आहेत किंवा असे विद्यार्थी जे पोस्ट ग्रॅज्युएशन करतायत त्यांना शक्य नाही. मग अशासाठीच आपण इथे डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं की काय करायला पाहिजे यांनी आणि काय करायला नको. आपण सगळ्यात पहिल्यांदा बोलूया वर्किंग प्रोफेशनल बद्दल. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन येतात की सर ऑलरेडी आम्हाला जॉब आहे. मग जॉब आहे तर सगळ्यात पहिल्यांदा याच क्षणाला तुम्ही जस्ट एक रिव्ह्यू घ्या, तुमच्या मनाचा रिव्ह्यू घ्या, तुमच्या ओव्हरऑल प्रोसेसचा रिव्ह्यू घ्या किंवा तुमच्या जे काही गोल्स म्हणतो आपण त्याचा रिव्ह्यू घ्या की मला काय करायचंय. जर तुमचा जॉब हा टेम्पररी असेल आणि साधारणतः 4 महिन्यानंतर जर तुम्ही परत त्या जॉबसाठी गेलात, म्हणजे आज जर तुम्ही रिझिग्नेशन दिलं आणि 4 महिन्यानंतर परत त्या जॉबसाठी गेलात आणि तुम्हाला इझिली तो मिळणार असेल किंवा तुमच्यामध्ये तेवढं कॅलिबर असेल की जेणेकरून समोरची मॅनेजमेंट म्हणेल की नाही सर तुम्ही 4 महिने अभ्यासासाठी घ्या, त्यानंतर परत या, जॉईन करा, रिजॉईन करा. जर अशी कंडिशन असेल विद्यार्थी मित्रांनो आणि जर फायनान्शियल फ्रेममध्ये जर ते बसत असेल तर नक्कीच मी तुम्हाला सजेस्ट करेल की आजच तो जॉब जो आहे तो साईडला ठेवा. कारण जर या 80 ते 90 दिवसामध्ये तुम्ही मेहनत केली तर आयुष्यभर तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. मग जर तुमचा जॉब त्या कॅटेगरी मधला असेल, टेम्पररी असेल किंवा आपल्याला माहिती आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय जॉबचे टाइप्स आहेत, मग जर नसेल त्या केसमध्ये जर तुम्ही प्लॅनिंग केलं की एक साधारणतः 3 ते 3.5 महिने मी सस्टेन्ड होईल, असं जर तुम्ही फायनान्शियल स्ट्रक्चर करून ठेवलं तर नक्कीच त्याला स्किप करा आणि जस्ट या क्षणापासून तुम्ही स्टडी करायला लागा. पण बरेचसे असेही असतात किंवा असे ॲस्पिरंट्स आहेत ज्यांचे कॉलेज आम्हाला आलेत की सर मला जॉब तर सोडता येणार नाही. मग त्या केसमध्ये काय सजेशन राहील, जर तुमचं फायनान्शियल स्ट्रक्चरमध्ये बसत नसेल, तुम्हाला जॉब सोडता येत नसेल तर त्या केसमध्ये मात्र काय करायचं हे आपण डिस्कस करूया. पण माझं सजेशन राहील की जर टेम्पररी जॉब असेल आणि कधीही तो मिळणार असेल परत, कारण जॉब करताना सुद्धा असाच जॉब करायचा की जे तुमच्यावर डिपेंड राहिले पाहिजे. मी जर जॉब सोडला तर परत मला त्यांनी 4दा कॉल केला पाहिजे. ओके, सगळेच जण काम करत असतील तर त्या जॉबला महत्त्व नसतं. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा स्वतःचा डिसिजन आहे हा. इथे तुम्हाला स्वतःला सगळे कन्स्ट्रेंट्स, फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स, तुमच्या स्टडीचे कन्स्ट्रेंट्स, तुमच्या कंटिन्युटीचे कन्स्ट्रेंट्स, हे सगळे कन्स्ट्रेंट्स कन्सिडर करून तुम्हाला ठरवायचं आहे. ओके, पण जर तुम्हाला शक्य नसेल जॉब सोडणं तर डेफिनेटली आपण इथे काय करूया, आपण इथे त्याच्यावरती रेक्टिफाय करण्याचा प्रयत्न करूया, सोल्युशन काढूया. दुसरं आहे हाऊसवाईफ. आता बऱ्याचशा ज्या लेडी आहेत त्यांना घरात खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. मुलं सांभाळणे असेल किंवा त्यांचं दैनंदिन कारभार असेल किंवा त्यांच्या फॅमिलीला पूर्ण प्रोटेक्ट करणे आणि त्याचं काम असणे, हे सुद्धा काम खूप जिकरीचं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा खूप वेळ जातो. जसं वर्किंग प्रोफेशनलला एक टाइम स्पॅन असतो की या तासापासून या तासापर्यंत तुम्हाला काम करावंच लागेल, तसं यांचे काम जरी कामाचे टाइम जरी डिफाईन नसेल तरी पडेल ते काम त्या केसमध्ये त्यांना करायचं असतं. मग अशा वेळेस घरकाम सांभाळून किंवा घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून म्हणूया आपण त्याला,
ते सांभाळून कसं तुम्ही प्लॅनिंग कराल, तर याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. मग काय करायला पाहिजे आणि काय करू नये हे मी तुम्हाला सांगतोय की वर्किंग प्रोफेशनलनी ठरवून घ्यायचं की माझ्या जॉबचा काय स्टेटस आहे, त्याच्यानुसार तुम्ही डिसिजन घ्या. ओके, पण याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर कंटिन्युअस फोकस हा तुमचा एक्झामवर असलाच पाहिजे आणि निगेटिव्ह गोष्टीपासून तुम्ही साईडला असला पाहिजे. जरी तुम्ही जॉबवर असाल आणि जरी तुम्ही सपोज जॉब सोडण्याचा विचार करत असाल या एक्झामिनेशनसाठी, तर जेव्हा तुम्ही एखादा जॉब सोडायचा विचार करता तर मे बी असं होऊ शकतं की 8 दिवसानंतर परत तुम्हाला असं वाटायला लागेल की अरे उगाच जॉब सोडला, नको सोडायला पाहिजे होता, तो धरून आपण तयारी करायला पाहिजे होती. पण त्या क्षणामध्ये असा विचार करायचा की आपण जेव्हा ठरवलं की मला हे फुल टाइम करायचंय, मला पूर्ण ज्याला म्हणतो आपण की पूर्ण एनर्जीने करायचंय, तर तो विचार परत मनात आणा. आणि हाऊसवाईफसाठी सुद्धा असा विचार सोडून द्या मनातनं की माझं होणार नाही, मला शक्य होणार नाही, माझ्या ह्या जबाबदाऱ्या आहेत, उद्या मला हे काम आहे. ह्या टाईपचे जे निगेटिव्ह थिंकिंग आहे ती करू नका. मग पॉझिटिव्ह थिंकिंग यांनी काय करायची तर डेफिनेटली कसा वेळ मिळेल, कसं मी स्पेसिफिकली घरातल्या जबाबदाऱ्या कमी वेळेमध्ये कंप्लीट करेल आणि मग मॅक्सिमम वेळ मी अभ्यासाला देईल, माझं प्लॅनिंग कसं असेल, अशा पॉझिटिव्ह गोष्टी यांनी करायला पाहिजे. ओके, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. निगेटिव्ह पासनं तुम्ही लांब जायला पाहिजे. मग सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणाल सर हे कळतं आम्हाला, आता नेमकं करायचं काय? आम्ही तर जॉब सोडणार नाही, आमचा जॉब आहे, हा वेळ आहे, किंवा जे घरच्या जबाबदाऱ्या त्या म्हणणार की ह्या तर मी टाळू शकत नाही, मला अभ्यास करायचा आहे. तर स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? तर आम्ही जे रुटीन मध्ये स्ट्रॅटेजी सांगतो ती इथे आहे. काय सांगतो आम्ही? आयोगाने काय दिलं मला किंवा एक्झाम कंडक्ट करणाऱ्या ऑर्गनायझेशननी काय केलं? सिलेबस दिलाय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर दिले. आता या केसमध्ये तर तुमचं कम्प्युटर बेस्ड सीबीटी टाइप एक्झाम असतात, रिकॉल होत नाही क्वेश्चन्स, काहीतरी क्वेश्चन्स आपल्याला नेटवर मिळतात, बरोबर आहे. तर सिलेबस आणि एमसीक्यू तुम्हाला दिलेले आहेत. मग त्या केसमध्ये नोट्स काढा, नोट्स अवेलेबल कुठे आहेत त्या घ्या. तुम्ही इंजिनिअरिंगला असताना नोट्स असतील तर ते काढा, त्याच्यातनं स्वतःच्या नोट्स काढा, पॉइंट आउट करा, ब्रेन मॅपिंग करा, शॉर्ट नोट्स काढा, फॉर्म्युले, इलेक्ट्रिकल माहिती आपल्याला एन नंबर ऑफ फॉर्म्युला जर दे. ओके, तर फॉर्म्युले सगळे जे आहेत ते रिकॉल करा, त्याची एक शीटच बनवा, ती डायरेक्ट घरामध्ये लावा. त्यानंतर रिव्हिजन करा, सब्जेक्ट वाईज टेस्ट द्या, फुल सिलेबस टेस्ट द्या आणि फायनल रिव्हिजन करा. हा जनरल सिनारिओ असतो. म्हणजे मग तो विद्यार्थी असेल, ॲस्पिरंट असेल, एखादी हाऊसवाईफ असेल किंवा प्रोफेशनल असेल, तर हे जे पर्टिक्युलर पार्ट आहे हा करायला पाहिजे. पण याच्यामध्ये महत्त्वाचं हे आहे की प्रोफेशन सांभाळून किंवा घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून कसं करायचं. मग या केसमध्ये आपल्याला प्रॉपर टाइम हा मॅनेज करता आला पाहिजे. मग प्रॉपर टाइम मॅनेज जर करायचा असेल तर डेफिनेटली आपले जे काही स्पेसिफिक टॉपिक्स आहेत, मग त्याच्यामधले टेक्निकल असो, नॉन टेक्निकल असो, याच्यामधले जे सब्जेक्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल इथे मराठी असेल, बरोबर आहे, ॲप्टी रिझनिंग असेल, आणि टेक्निकलमध्ये तर खूप सारे सब्जेक्ट आहेत, एक साधारणतः 13 ते 14 सब्जेक्ट्स आहेत. मग ह्या सगळ्या सब्जेक्टना तुम्हाला काय करायचं आहे? कॅटेगरी वाईज डिफाईन करायचं आहे. काही सब्जेक्ट तुमचे इजी सब्जेक्ट्स असतील. आता हे पर्सन टू पर्सन व्हेरी होईल. फॉर एक्झाम्पल मला बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग खूप सोपा जातो, मला नेटवर्क अनालिसिस खूप सोपा जातो, तर मग तो माझा जर इझी सब्जेक्टमध्ये असेल तर डेफिनेटली त्याला कमी वेळ राहील, कमी वेळ लागेल. मग तो जो स्पॅन आहे तो स्पॅन प्रॉपरली तुम्ही डिफाईन करायचा की हे कुठल्या वेळेमध्ये मला कमीत कमी वेळेमध्ये करायचं आहे, त्याच्यामुळे कुठल्या वेळेवरती हे करता येईल. राहिलेले सब्जेक्ट जे आहे त्याच्यामधनं मीडियम सब्जेक्ट तुम्ही साईडला काढा. डेफिनेटली मीडियम आहे म्हणजे तुमच्यासाठी ते हार्डही नाही पण तेवढे इझी नाही. मग त्या केसमध्ये तुम्हाला एक मॉडरेट टाइम हा त्याला दिला पाहिजे. हे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट वाईज करावं लागणार, बरोबर आहे. म्हणजे इझी सब्जेक्टमध्ये तुमची लिस्ट येईल. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं बेसिक इलेक्ट्रिकल आहे, कंट्रोल सिस्टीम आहे, अॅनालॉग अँड डिजिटल कम्युनिकेशन आहे, ठीक आहे, तुमचा हा टेबल वेगळा होईल. पण तुम्हाला ह्या टाईपनी त्याला बायफर्केट करावं लागेल. जास्त वेळ डिफिकल्ट सब्जेक्टला, याच्यामध्येही डिफिकल्टी लेवलला मोर टाइम आहे, पण त्याच्यामध्येही काय करा, फोकस, त्याच्यामध्ये फोकस करा की वेटेज कशाला जास्त आहे. जसं मी जर नॉन टेक्निकल मध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली क्वेश्चन्स 80 आहेत, पण 40 क्वेश्चन्स कुठले तरी एकाच टॉपिकचे असेल तर मला तिथं फोकस केला पाहिजे. पॉवर सिस्टीम एकदम इम्पॉर्टंट आहे, कोणाला तो डिफिकल्ट जात असेल पण त्याला जास्त वेळ द्यायला पाहिजे. इवन दो पॉवर सिस्टीम एखाद्याचा इझी मध्ये असेल, इथे जरी लेस टाइम म्हटलं तरी त्या लेस टाइम मध्ये त्यांनी मॅक्सिमम तो सब्जेक्ट कव्हर केला पाहिजे. म्हणजे वेटेजही लक्षात ठेवायचं आणि डिफिकल्टी लेवल सुद्धा लक्षात
ठेवायची. हे बायफर्केट करा आणि एक टेबलच तयार करा. दोज आर प्रोफेशनल्स, दोज आर हाऊसवाईफ्स, दोज आर हॅव्हिंग सम वर्किंग स्पेसिफिक एन्व्हायरमेंट. So they should just prepare a table as per their, we can say that the level, की त्यांच्या लेवलनी हे करायला पाहिजे. डिस्ट्रीब्युशन ऑफ टाइम कसा असला पाहिजे. आता आपण बघितलं की बायफर्केशन करायचं किंवा ट्रायफर्केशन करायचं, पण आता टाइमला जे आहे हे प्रॉपर डिस्ट्रीब्यूट कसं करायचं. सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आम्ही जे पार्ट पाडतो ते आहे तुमचे रीडिंगचे, टेस्ट सिरीजचे आणि रिव्हिजनचे. डेफिनेटली रिव्हिजन तुम्ही काही आतापासून सुरुवात करणार नाही, पण जे ब्रॉड रिव्हिजन आहे त्याच्यापेक्षा जे स्पेसिफिकली टॉपिक मी डेली करतोय तर त्याच्यामधली जी रिव्हिजन आहे त्याच्यासाठी तुम्ही हा टाइम तिथे प्रोव्हाइड केला पाहिजे. टेस्ट सिरीजसाठीचा सुद्धा तुमचा टाइम हा फिक्स असला पाहिजे आणि रीडिंग तर याला लिमिट नाही. फॉर एक्झाम्पल काही वर्किंग प्रोफेशनल्स असतील त्याला एक तास लागतो कोणाकोणाला त्यांच्या साईटवर जायला किंवा त्यांच्या लोकेशनवरती जायला. मग अशा वेळेस तुम्ही जे काही स्पेसिफिक व्हेकल वापरत असाल तर त्या केसमध्ये तुम्ही तुमच्याच आवाजामध्ये जर काही डेफिनेशन्स, काही कन्सेप्ट, काही फॉर्म्युले हे जर रेकॉर्ड करून घेतले मोबाईलमध्ये, आता मोबाईल असतो आपल्याकडे आणि ब्लूटूथवर जर ऐकत जात बसल तर त्या केसमध्ये तुम्हाला तो टाइम जो आहे तो युटिलाइज होईल. आता त्या केसमध्ये लक्ष ठेवायचं बाकीच्याही गोष्टीचं, पण तो टाइम तुमचा युटिलाइज होऊ शकतो ट्रान्सपोर्टेशन. आणि जे जर स्पेसिफिकली बस किंवा ट्रेननी प्रवास करत असेल त्यांच्यासाठी तर हा खूप गोल्डन टाइम आहे. रीडिंग तुम्ही करू शकता. ओके, तर त्या केसमध्ये तुम्ही रीडिंग, टेस्ट सिरीज आणि रिव्हिजन याच्यासाठी प्रॉपरली टाइम हा डिफाईन करायला पाहिजे. मग हा टाइम डिफाईन कधी करायचा सर, तर माझ्याकडे एक डेली प्लान आहे, एक सिंपल प्लान आहे. हा स्पेसिफिकली आपण वर्किंग प्रोफेशनल किंवा जे हाऊस वाईफ्स आहेत त्याच्यासाठीच तयार केलेला आहे. मग डेली प्लान काय असायला पाहिजे. बरेच जण सकाळीच उठतात आणि सकाळी उठलेलं लक्षात राहतं म्हणतो आपण, किंवा रिकॉलिंग लवकर होतं, ग्रॅब लवकर होतं. मग अशा केसमध्ये एकतर 5 ते 7 हा टायमिंग किंवा 7 ते 9 टायमिंग हा 2 स्लॉटचाच आहे किंवा 2 आवर्सचाच आहे. पण त्या केसमध्ये जे लवकर उठतात त्यांनी 5 ते 7 आणि जे उशिरा उठतात ते 7 ते 9 याच्यामध्ये काही जण टायमिंग ऍड सुद्धा करू शकतात ऍज पर देअर, वी कॅन से दॅट डेली ऍक्टिव्हिटी. मग आता या केसमध्ये सकाळी काय करायचं तर इथे कन्सेप्च्युअल स्टडी करायचा. आता तुम्ही म्हणाल कन्सेप्च्युअल स्टडी म्हणजे काय, तर मॅक्सिमम रिकॉलिंग अँड मिनिमम नोटिंग. या केसमध्ये एखादं पेज घेतलं त्याच्यावरती मी एखादा कन्सेप्ट लिहिला. फॉर एक्झाम्पल मी एक सिंपल एक्झाम्पल घेतो, तर सिंपल एक्झाम्पल मध्ये मी काय केलं, एक बेसिक पर्टिक्युलर एखादा टर्म्स लिहिली. फॉर एक्झाम्पल मी काय लिहिली स्पेसिफिकली इथे V इज इक्वल टू IR. सिंपल एकदम, आपण बेसिक धरूया. मग हे नुसतं नोट केलंय किंवा मी नुसता क्यू लिहिलाय, हा झाला चार्ज, हे मनामध्ये आलं. याचं युनिट आहे चार्जचं माहिती आहे मला स्पेसिफिकली. त्यानंतर याला जर मी डिफरन्शिएट केलं झाला माझा करंट. म्हणजे एकच पॉइंट मी लिहिला, नोट केला, पण रिकॉलिंग मात्र भरपूर पॉइंट्सवर केले. म्हणजेच काय, दॅट इज नथिंग बट द कन्सेप्च्युअल स्टडी. तर ह्या पद्धतीने स्टडी करायचा. सकाळी एखादा स्पेसिफिक टॉपिक घ्यायचा, त्याच्यामधला सब टॉपिक घ्यायचा, त्याच्यातला लॉ असेल, बायलॉज असेल, रूल असेल, एखादा थेरम असेल ते घ्यायचं. एकच पॉइंट, एकच फॉर्म्युला पेपरवर उतरवायचा आणि पूर्ण रिकॉल करण्याचा प्रयत्न करायचा. नसेल रिकॉल, अगोदर वाचलेलं नसेल तर तेवढंच रीडिंग करायचं. ओके, पण हे अर्ली इन द मॉर्निंग केलं तर लॉंग लाईफ तुम्हाला लक्षात राहील. ओके, तर ह्या टाईपने तुम्हाला काय करावं लागेल, स्पेसिफिकली प्लॅन करावा लागेल टायमिंगचा. तर ही डेची सुरुवात झाली. त्यानंतर तुमचे पर्सनल स्पेसिफिकली काम असेल तर डेफिनेटली तुमचं ऑफिस टायमिंग आहे. आता इथे ऑफिस टायमिंग एकदम स्टँडर्ड मी गव्हर्नमेंटचं लिहिलंय, पण प्रायव्हेटमध्ये आपल्याला माहिती आहे काय होतं. तर मे बी ते एक्सटेंड असू शकतं 9 ते 6, बरोबर आहे. पण या काळामध्ये डेली तुम्हाला काय करायचं आहे, तर साधारणतः बेसिकली जेव्हा तुम्ही काम करत असता तर त्याच्याच पॅरललमध्ये थोड्या वेळाने जर तुम्हाला शक्य झालं तर MCQ सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. मोबाईल आहे, मोबाईलवर मटेरियल अवेलेबल आहे, वेबसाईट्स आहेत, वेगवेगळे टेलिग्राम चॅनल्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये क्लिक करणारे जे क्वेश्चन्स दिलेले असतात, फ्री क्वेश्चन्स टाकलेले असतात, डेली काही फ्री क्वेश्चन्स टाकलेले असतात, तर त्या क्वेश्चन्स हे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कुठल्या टायमिंगमध्ये, ऑफिस टायमिंगमध्ये. आता काही जण असे असतील वर्किंग प्रोफेशनल, ते म्हणतील सर आम्हाला तिथे टिफिन खायला वेळ मिळत नाही, तुम्ही MCQ सॉल्व्ह करण्याचे सांगताय. तर डेफिनेटली प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते होणारच आहे, पण त्यातल्या त्यात तुम्हाला आता वेळ हा काढावाच लागेल. एखादा नोटेशन असेल, एखादा सिंपल पॉइंट असेल, एखादा MCQ असेल, तर ज्या वेळेला तुम्हाला शक्य होईल लंच करताना इवन दो
तुम्ही त्या पर्टिक्युलर अर्ध्या तासाच्या पिरियडमध्ये नंबर ऑफ एमसीक्यूज नुसते स्क्रोल करायचे, मोबाईलमध्ये वाचायचे. तर हे मात्र तुम्हाला करावंच लागेल. आणि ज्यांना शक्य आहे तर साधारणतः 1 तासाचा वेळ इन्क्लुडिंग दॅट युअर लंच टाइम हा तुम्ही देऊ शकता. याच्यामध्ये काय करायचं तुम्ही तर ऑफिस टाइममध्ये तुमचे एमसीक्यू सॉल्व्ह करायचा. जे घरच्या जबाबदाऱ्या ज्यांच्यावरती आहेत त्या गृहिणी काय करू शकतात की ज्या कामाचं स्वरूप संपलं की बेसिकली एखाद्या पर्टिक्युलर तुमच्या कॉम्प्युटर सेटवर म्हणा किंवा टीव्हीवर सुद्धा जर यूट्यूब चॅनल अवेलेबल असेल तर तुम्ही डायरेक्टली एखादा कन्सेप्च्युअल व्हिडिओ लावू शकता, एखादा ऑडिओ लावू शकता की जो कन्सेप्ट आपल्याला कानावर पडत असेल आणि शक्य असेल तर एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता सायंकाळचा जो वेळ आहे 6 ते 8 मधला, याच्यामध्ये डेफिनेटली तुम्ही रीडिंग केली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर एकदा कंपनीमधनं आलं की काही करायची इच्छा नसते, त्या केसमध्ये पर्याय नाही, याच्याशिवाय पर्याय नाही. 4 महिने तुम्हाला हे कार्यक्रम करावाच लागेल, त्याशिवाय तुम्हाला पोस्ट मिळणार नाही. हे बोलायला जरी सोपं वाटत असेल पण हे एक्झिक्यूट करायला खूप त्रास होतो, पण तोच त्रास तुम्हाला पोस्ट पर्यंत घेऊन जाणार आहे. तर रीडिंग करायची. रीडिंग काय करायची तर डे वाईज तुम्हाला सब्जेक्ट टॉपिक तुमचे जे काही कंटिन्युएशन मध्ये आहे ते ठेवावं लागेल. जर मी एक हार्ड सब्जेक्ट घेतला मॉर्निंगला तर सायंकाळी इव्हनिंगला एक इझी सब्जेक्ट घ्यायचा. सहजासहजी इझी मॉर्निंगला घ्यायचा, हार्ड इव्हनिंगला घ्यायचा. तर या टाईपनी तुम्हाला एक 2 तासाचा स्पेसिफिक स्पॅन हा रीडिंगसाठी द्यावा लागेल. आणि सायंकाळी एक 9 ते 10 मध्ये 1 तासाचा जो पिरियड आहे तो रिव्हिजन करायचं पूर्ण डे वाईज. सकाळपासून मी कुठले एमसीक्यू सॉल्व्ह केले, सकाळी मी कुठला कन्सेप्च्युअल स्टडी केला, हे सगळं तुम्हाला सायंकाळी एकदा रिवाइज करावं लागेल, रिकॉल करावं लागेल. ओके. आणि त्यानंतर बऱ्याचदा वेळ असतो आपल्याकडे, आपण उगाच टीव्ही वगैरे बघतो, तर त्या केसमध्ये तुम्ही एखादी टेस्ट देऊन बघायची, एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. हे एमसीक्यू कुठले सॉल्व्ह करायचे जे सकाळी कन्सेप्च्युअल स्टडी केला होता किंवा सायंकाळी आपण जे रीडिंग केलं होतं, ज्याची रिव्हिजन केली होती, हे पॉइंट्स तुम्ही त्या एमसीक्यू मध्ये असले पाहिजे. विविध वेबसाईट्स अवेलेबल आहेत, त्या वेबसाईटवर एमसीक्यूज अवेलेबल आहेत, तर ते चेक करायचे. एका एमसीक्यूला 4 ऑप्शन्स असतात, 4 ऑप्शनवरनं 4 सेंटेन्स तयार करा, म्हणजे तुमचं स्टडी मटेरियल सुद्धा तयार होईल. ह्या प्रकारचा तुमचा हा दैनंदिन कार्यक्रम असायलाच पाहिजे. ओके. आता त्याच्यामध्ये बोनस काय आहे बघा. आपल्याला बोनस काय आहे की सपोज जर सुट्टी असेल, हॉलिडे, जर सॅटरडे असेल, संडे असेल, म्हणजे जर सुट्टी असेल तर तेव्हा मात्र आपण त्या सिलेबसवर तुटून पडायचं. कारण त्याच्याशिवाय इथे जर काही लॅकोना झाला, म्हणजे एखाद्या दिवशी अभ्यासच झाला नाही, ऑफिसमध्ये खूपच काम होतं, प्रचंड काम होतं, तो सगळा लॅकोना कुठे भरून काढायचा? सॅटरडे, संडे किंवा एखादा हॉलिडे असेल तर. आताच नेक्स्ट वीक बघा, हाच वीक बघा, या वीकमध्ये 14 तारखेपासून पूर्ण वीकेंड पर्यंत सुट्टी आहे. तर 4 व्हीलर घेऊन फिरत बसायचं नाही, तर तिथे काय करायचं, याचं फुल्ली युटिलाइज करायचं. ओके. तर हा जो कार्यक्रम आहे, डेली प्लॅन आहे, हा तुम्ही फॉलो करू शकता. त्या केसमध्ये डेफिनेटली टाइम कमी जास्त होईल. एखाद्या दिवशी 2च तास चांगला अभ्यास होईल, एखाद्या दिवशी 5 तास होईल. पण जर कन्सिस्टन्सी ठेवली तर ऍट द एंड ऑफ वीक तुम्ही जर ॲव्हरेज काढला तुमचा अवर्सचा, तर तो मात्र तुमचा परफेक्ट बसायला पाहिजे. कारण इथे बघा मी काय म्हटलंय, 7 ते 8 तास डेली. तर आपण मिनिमम एंडला जाऊया, याच्याही पेक्षा मिनिमम एंडला जाऊया, 6 तास डेली. तरीही तुम्ही जेव्हा 7 दिवस अभ्यास करता, ओके, तर 7 × 6 42 आवर्सचा तुमचा इफेक्टिव्ह स्टडी झाला पाहिजे. इफेक्टिव्ह म्हणतोय मी. ओके. इन्सिस्ट करतोय त्या वर्डला. का? कारण एवढं झालंच पाहिजे. तर आणि तरच तुम्हाला वर्किंग करून किंवा जॉब करून किंवा घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून ही पोस्ट नक्कीच काढता येईल. नाही असं नाही, कुठलीही गोष्ट अशक्य नाही. ओके. आता फोकस कसा करायचा मी सांगितलं, डेली प्लॅन कसा आहे तुमचा, पण त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीवर फोकस करायचा, वेल प्लॅन स्टडी असला पाहिजे. असा स्टडी असला पाहिजे की जो इफेक्टिव्ह असला पाहिजे. मिनिमम एफर्ट्स मध्ये मॅक्सिमम नॉलेज गेन झालं पाहिजे, रिकॉल झालं पाहिजे. मग त्या केसमध्ये फोकस कशावर करायचा? इम्पॉर्टंट टॉपिक्सवर, सब्जेक्ट्सवर. टेक्निकलमध्ये 13-14 सब्जेक्ट्स आणि तुमचे नॉन टेक्निकल मधले जर सब्जेक्ट्स घेतले तर खूप सारे होतील. पण त्याच्यामध्ये बघा, जर वेटेज वाईज बघितलं तर पॉवर सिस्टीम आहे, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, नेटवर्क थेरम्स किंवा ज्याला अनालिसिस म्हणतो ते आहे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिव्हाइसेस आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राईव्ह आहे, आणि इलेक्ट्रिकल मशीन्स आहेत. हा टेक्निकलचा भाग झाला. प्रत्येक प्रश्नाला 2.2 मार्क्स आहेत. त्याच्यामुळे डेफिनेटली याच्यावरती फोकस करा. सुरुवात इथनं करा. कारण जर एखादा टॉपिक सपोज स्विच गिअरचा असेल, तो नाही जरी झाला तरी सध्या
काही प्रॉब्लेम नाही. 11th आवरला किंवा जसं जसं एक्झाम जवळ येईल तसं ग्रास्पिंग पॉवर आपली वाढत जाते. खूप पटकन आपल्याला गोष्टी कळतात आणि हे डेफिनेट होतं. आणि डेफिनेटली शेवटच्या 15-20 दिवसामध्ये तुम्ही रजा घेणार किंवा एक्झामसाठी काहीतरी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तयार करणार. मग आता याच्यावरती फोकस करा. आणि तसंच ज्यांना वाटतं की मला नॉन टेक्निकलही करायचंय तर त्याच्यामध्ये रिझनिंग मध्ये तुम्ही फोकस करा. कारण रिझनिंग मध्ये जे आहे ते तुमचे मॅक्सिमम मार्क्स हे आहे रिझनिंगला आहेत. तर टेक्निकल मध्ये ह्या गोष्टीवर लक्षात ठेवा आणि रिझनिंग मधला हा पार्ट. आता तुम्ही म्हणाल सर मला मराठी खूप सोपं जातं. मराठी जर करायचं असेल तर त्याच्यामधले स्पेसिफिकली पॅराग्राफ करा किंवा ज्या गोष्टी तुम्हाला शक्य आहेत. खूप वेळ देऊ नका त्या पर्टिक्युलर विषयाला. ओके, तर हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यावरती तुम्ही फोकस करा, याचं प्लॅनिंग करा, याचा डिटेल सिलेबस जो आहे. आता सिलेबस तर डिफाईन करताना त्यांनी फक्त लिस्ट दिलेली असते. 2018चं नोटिफिकेशन वाचलं आपण तर कळतं आपल्याला. पण याच्यामध्ये तुम्ही काय करा, गेट आणि ESE लेवलचे जे सिंगल लाइनर क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चन्सवरती भर द्या. खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील. ओके, मग आता हे झालं की डेली प्लॅन काय असला पाहिजे वर्किंग प्रोफेशनलचा, टाइम कसा ऍडजस्ट झाला पाहिजे, कुठल्या टाइमला काय ऍक्टिव्हिटी केली पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त आता स्टडी कसा करायचा. कारण तुम्ही ऑलरेडी तुमच्या डोक्यामध्ये खूप सारे पॉइंट जे आहेत ते तुमच्या जॉबचे असणार. मग अशा वेळेस दोनच वेनी स्टडी करायचा, स्टार्ट करायचा. एक कन्सेप्च्युअल बेस आणि दुसरा म्हणजे MCQ बेस. मग कन्सेप्च्युअल बेसचं एक सिंपल एक्झाम्पल घेतो बघा. मी इथे ग्राफ काढलेला आहे. ग्राफ कशामध्ये काढलेला आहे, व्होल्टेज आणि करंट मध्ये काढलेला आहे आणि स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन आलं की पहिला पॉइंट मला लिहिता आला पाहिजे की इट इज अ लिनियर ग्राफ. लिनियर ग्राफ, बरोबर आहे. आता लिनियर ग्राफ आहे म्हणजे ज्याचा तो ग्राफ असेल तो डिव्हाइस कसा असेल, लिनियर डिव्हाइस. लिनियर डिव्हाइस. आता नुसता डिव्हाइस नाही तर तो एखादा मटेरियल सुद्धा असू शकतो. मग मटेरियल म्हटलं तर मी जर म्हटलं की ओहमिक कंडक्टर, ओहमिक कंडक्टरचा ग्राफ कसा राहील तर मी म्हणू शकतो दिस इज नथिंग बट द ग्राफ फॉर ओहमिक कंडक्टर. ओके, मग आता हे एकच पर्टिक्युलर डायग्राम बघितली त्याच्यावरनं 2 पॉइंट लिहिले. आता लिनियर ग्राफ म्हटलं तर तो कसा असतो, स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. आता स्ट्रेट लाईन म्हटलं तर त्याचा स्लोप काय असतो, ऑलवेज कॉन्स्टंट. बघा एकच चित्र आहे माझ्या समोर आणि मी खूप सारे पॉइंट्स लिहत जातोय. मग आता मी काय करणार, एक याला अजून एक ग्राफ काढला. असा जर असेल तर नॉन लिनियर. मग असा जर असेल तर तो नॉन लिनियर झाला. म्हणजे याचा अर्थ हे जे आहे ओहमिक कंडक्टरचं एक्झाम्पल झालं आणि हे जे आहे तुमचा डायोड कॅरेक्टरिस्टिक झाली. ही काय झाली, डायोड कॅरेक्टरिस्टिक. इकडे V आहे, इकडे I आहे म्हणजे नॉन लिनियर. तो डायोड इज अ नॉन लिनियर डिव्हाइस. इट्स कॅरेक्टरिस्टिक इज नॉट अ स्ट्रेट लाईन, इट इज अ आर्क. And when there is a specific particular characteristic is not a straight line, its slope is not constant. आणि स्लोप कॉन्स्टंट नाही म्हटलं तर त्याच्यामध्ये काय होणार, इथली व्हॅल्यू काय होणार, व्हॅरी होणार. काय होणार, R हा व्हॅरी होणार. मग मी जेव्हा असं काढतो किंवा असं काढतो त्या केसमध्ये मी 2 डिफाईन करतोय, 2 टर्म्स डिफाईन करतोय. एक मी काय केलंय, RS म्हणजे काय, स्टॅटिक रेजिस्टन्स. मग स्टॅटिक रेजिस्टन्स म्हणजे काय, एका पॉइंटचा रेजिस्टन्स. इथला V घेतला, इथला I घेतला, V/I हा झाला स्टॅटिक रेजिस्टन्स. म्हणजे काय तर स्टॅटिक रेजिस्टन्स म्हणजे काय तर रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द डिव्हाइस टू द DC सिग्नल. म्हणजे हा एक कंपोनंट आहे, याला सिग्नल दिला, तो सिग्नल जर DC असेल तर हा जो रेजिस्टन्स जनरेट करेल तो काय झाला, स्टॅटिक रेजिस्टन्स. परत दुसरा डायनेमिक रेजिस्टन्स. डायनामिक रेजिस्टन्स. आता डायनामिक रेजिस्टन्स, डायनामिक म्हणजे चेंज, चेंज म्हणजे 2 पॉइंट. मग इथे झाला चेंज इन व्होल्टेज, इथे झाला चेंज इन करंट. म्हणजे हा झाला चेंज इन व्होल्टेज टू द चेंज इन करंट इज नथिंग बट द डायनेमिक रेजिस्टन्स. मग हा रेजिस्टन्स कुठला आहे, त्या कंपोनंटनी AC ला दिलेला रेजिस्टन्स. म्हणजे बघा ग्राफ एकच होता पण मी इतक्या गोष्टी रिकॉल केल्या. तुम्ही म्हणाल सर तुम्ही हे सगळं शिकवता त्याच्यामुळे तुम्हाला पटापटा ते आठवलं. आम्हाला याच्यावरनं काहीच आठवणार नाही. आम्हाला फक्त एवढं कळेल की एक लाईन आहे, इकडे व्होल्टेज आहे, इकडे करंट आहे. पण हे सगळं लिहिण्यासाठी मी फक्त काय केलंय की हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे हा फक्त मी रीड केला आणि काही जनरल गोष्टी होत्या त्याच्यामधनं मी ह्या गोष्टी प्लॉट केल्या. मग मॅथमॅटिक्स मधले त्याचे काही कन्सेप्ट असेल, स्लोप ऑफ लाईन असेल, अजून काही असेल, तर ह्या पद्धतीने कन्सेप्च्युअल स्टडी तुम्हाला करायला लागेल. एखादा कन्सेप्ट घ्यायचा
आणि त्या कन्सेप्टमध्ये काय करायचं, इंटरनल जात जायचं, जेवढं डिटेलमध्ये तुम्हाला जाता येईल तेवढं. ओके. जसं फॉर एक्झाम्पल मी जेव्हा म्हणतो की हा काय आहे, हा रेजिस्टन्स आहे, मग मी यालाच काय लिहू शकतो, 1/G. मग याचं युनिट काय आहे, ओहम, याचं मो. म्हणजे स्पेसिफिकली एका पॉइंटवरनं मी दुसऱ्या पॉइंटवरती गेलो. जसं मी आता सांगितलं की क्यू म्हणजे चार्ज, निगेटिव्ह चार्ज, बरोबर आहे. म्हणजे 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. तर कुलोम इज अ युनिट, क्यू इज अ चार्ज. आणि जेव्हा मी याला क्यूला डिफरन्शिएट करतो म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम करतो, हा झाला करंट. जेव्हा मी करंटचं रिलेशन रेजिस्टन्स सोबत लावतो तो झाला व्होल्टेज. यालाच मी काय म्हटलंय, ओहम्स लॉ. हे मी वापरतो कुठं, फॅनची स्पीड कमी जास्त करतो मी. म्हणजे बघा, एक कन्सेप्ट घ्यायचा आणि खूप सारं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जायचं. म्हणजे असे खूप सारे कन्सेप्ट. तुम्ही म्हणाल सर हे जे आहे हे खूप इझी लेवलचं आहे म्हणून सोपं वाटतं. नाही, प्रत्येक कन्सेप्ट हा असाच आहे. मग तो ऍक्टिव्ह पॉवर असो, पॅसिव्ह पॉवर असो, एनर्जी असो. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टीवर, छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. तुमचा KCL असेल, KVL असेल, हे सगळे पॉइंट्स तुम्हाला रिकॉल करावे लागतील. आणि तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात याचा अर्थ तुमचं नॉलेज जे आहे ते नक्कीच फ्रेशरपेक्षा वाढलेलं आहे. त्याचा ॲडव्हान्टेज घ्या. ते तुमचं ॲडिशनल पॉईंट झालं. दुसरं जे पॉईंट आहे, MCQ बेस स्टडी करायचा. एक कन्सेप्च्युअल बेस, एक MCQ बेस. आता MCQ बेसमध्ये तर खूप सारे MCQज अवेलेबल आहेत. एक MCQ घ्यायचा, 5 त्याच्यावरनं स्टेटमेंट लिहायचे. 4 तर ऑप्शनच मिळतील, एखादा त्या सेंटेन्स मधनं मिळेल. मग आता इथे बघा, कंपोनंट्स इन सिरीज अँड पॅरलल, हा एक नुसता एक पॉईंट घेतला. मग मी काय म्हणू शकतो, ह्या मी सेल V1 V2 सिरीज मध्ये जोडल्या, ह्याच मी पॅरलल मध्ये जोडल्या. अजून हा एक रेजिस्टन्स घेतला, हा एक रेजिस्टन्स घेतला, R1 R2 सिरीज मध्ये जोडला. हा घेतला R1, त्याच्या पॅरलल मध्ये दुसरा जोडला R2, पॅरलल मध्ये घेतला. तसंच कॅपॅसिटर घेतले, C1 C2, कॅपॅसिटर इन पॅरलल C1 C2. त्यानंतर इंडक्टर आहे माझ्याकडे, इंडक्टर L1 L2 सिरीज मध्ये घेतले, पॅरलल मध्ये घेतले. मग याचा फॉर्म्युला काय, याचा फॉर्म्युला काय, याचा 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 याचा, झाले 8 फॉर्म्युले तयार माझ्याकडे. आता याच्यामध्ये फॉर्म्युले एवढे सोपे विचारत नाहीत. सहजासहजी याच्यात जर बघितलं आपण, तर जेव्हा मी सिरीज मध्ये जोडतो तर व्होल्टेज मॅक्सिमम मिळतं मला आणि करंट सेम मिळतो. जेव्हा मी पॅरलल मध्ये जोडतो तेव्हा व्होल्टेज सेम मिळतं आणि करंट मात्र मॅक्सिमम मिळतो. इथे तसंच व्हॅल्यू, जेव्हा मी सिरीज मध्ये रेजिस्टन्स जोडतो R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2, जर सेम व्हॅल्यू असेल तर काय होईल, सेम व्हॅल्यू असेल तर R आणि R डिवाइडेड बाय R प्लस R 2R. म्हणजे काय झालं, मग R गेला म्हणजे R/2. म्हणजे जर सेम व्हॅल्यूचे रेजिस्टन्स सिरीज मध्ये जोडले तर मला हाफ व्हॅल्यू मिळते. बरोबर आहे का, की चुकलंय? हे स्पेसिफिकली या पॉइंट्सला सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे R² आहे आणि 2R आहे. तर ह्या ज्या पर्टिक्युलर कन्सेप्ट्स आहेत, हे जे पर्टिक्युलर फॉर्म्युला बघितला आपण, हा कशासाठी बघितला, पॅरलल साठी बघितला. आणि जेव्हा सिरीज मध्ये असतं तर R प्लस R म्हणजे 2R. म्हणजे जर सेम व्हॅल्यूचे रेजिस्टर सिरीज मध्ये जोडले तर डबल मिळतं आणि पॅरलल मध्ये जोडलं तर हाफ मिळतं. अशाच प्रकारे तुम्हाला कॅपॅसिटन्स काय मिळतो, रेजिस्टन्स काय मिळतो, इंडक्टन्स काय मिळतो. म्हणजे बघा 4 ऑप्शन्स तुमचे तयार होतील. ह्या पद्धतीने तुम्हाला एक एक कन्सेप्ट, मग ते तुमचे लॉज असतील, रूल्स असतील, थेरम्स असतील, हे सगळे तुम्हाला स्टडी करावे लागेल. कुठलाही एक MCQ असला की त्या एका MCQ मधनं एकतर 2 स्टेटमेंट त्याच्या क्वेश्चन मधनं आणि 4 ऑप्शन्स मधनं 4 स्टेटमेंट्स, असे टोटल 6 ट्रू स्टेटमेंट्स हे तुमचे आलेच पाहिजे, तुमचे नोट डाऊन झालेच पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. थिंकिंग लेवल जास्त आणि रायटिंग कमी. कारण जो प्रोफेशनल विद्यार्थी आहे, जो ॲस्पायरंट आहे, जो डेडिकेटेड स्टडी करतोय, तो काय करतो, तो नुसतं रखडतो, तो लिहितो जास्त. तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात, तुमचं नॉलेज जास्त आहे. बरोबर आहे. मग त्या केसमध्ये तुम्हाला स्टडी कसा करायचा आहे, लिहून नाही,
थिंकिंग लेवलनी स्टडी जास्त करायचा आहे. जेवढा जास्त तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित हँडल कराल पॉइंट्स, तेवढा जास्त तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे आपल्याला काम करायचं आहे. टाइम मॅनेजमेंट करायची आहे, डेली प्लॅन करायचा आहे, सब्जेक्ट्स विभागून द्यायचे आहेत डिफिकल्टी, मीडियम, इझी लेवलला, आणि क्वेश्चन्स कलेक्ट करून त्याच्यापासून स्टडी करायचा आहे कन्सेप्च्युअल बेस आणि MCQ बेस्ड. नक्कीच याच्यासाठी बुक्स कुठले वापरायचे, रेफरन्स बुकमध्ये तर काही जाऊ नका तुम्ही, तुम्हाला ते शक्य होणार नाही. मग अशा वेळेस कॉम्प्रेसिव्ह नोट्स असतात अवेलेबल मार्केटमध्ये, किंवा जे MCQचं बुक असतं दॅट इज अ की फॉर यू, तुमच्यासाठी ते की आहे. कारण काय होतं त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये त्यांनी ते सिलेक्टिव्ह मटेरियल तुम्हाला दिलेलं असतं. तर इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीचं महा ट्रान्सको असिस्टंट इंजिनियर जवळपास 2000+ हे बुक मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे. याच्यामध्ये टोटल 13 सब्जेक्ट्स हे इन्क्लूड आहेत. ओके, पूर्ण टेक्निकल आहे ते. ओके, तर 13 सब्जेक्ट्स हे इन्क्लूड आहे. त्याच्या व्यतिरिक्त 2000+ MCQ आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत, आणि हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत हे खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. तर हे बुक तुम्ही परचेस करू शकता. जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर आमची बॅच, ऑनलाईन बॅच अवेलेबल आहे. ऑनलाईन बॅचमध्ये ॲडमिशन ओपन्स आहेत. याच्यामध्ये तुम्हाला वर्किंग प्रोफेशनलसाठी हा एक फायदा आहे, किंवा ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी हा फायदा आहे की ते काय करू शकतात, याच्यामध्ये रेकॉर्डेड सेशन्स तुम्ही बघू शकता. म्हणजे जरी तुम्हाला लाईव्ह सेशन्स जे शेड्यूल असतात सायंकाळी 4 ते 8 ते जरी नाही करू शकले तुम्ही, तरी तुम्हाला रेकॉर्डेड आणि एक्झाम होईपर्यंत तुम्हाला ते सगळे जे रेकॉर्डेड सेशन्स आहेत ते अवेलेबल आहेत. तर सिस्टमॅटिक हे बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच प्रोफेशनलसाठी खूप चांगली बॅच आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील, तुमचे जर डाऊट्स असतील, तुमच्या जर क्युरी असतील, ऑलरेडी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आम्हाला फोन केलेत, पण जर अजूनही असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीची टीम जी आहे ती टीम नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निराकरण करेल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की अजूनही याच्यामध्ये डिटेल प्लॅन कसा करायचा, तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ओके, आणि हा सेशन तुम्हाला कसा वाटला आणि फायदेशीर झाला का, जे प्रोफेशनल्स आहेत किंवा ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी, तर नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. अजून मी एक ॲड करू इच्छितो याच्यामध्ये, की ज्या गृहिणी आहेत त्यांचं टाइम शेड्यूल वेगवेगळं डिस्ट्रीब्युटेड असतं. म्हणजे हे काम अर्ध्या तासाचं असतं, नंतर 15 मिनिटाचा गॅप असतो, परत दुसरं काम असतं. मग अशा वेळेस जर काम कंपाईल करता आले आणि कंटिन्युएशन मध्ये करता आले आणि एका तासाचा स्पॅन जर तुम्ही काढला तर दिवसातला खूप मोठा स्पॅन तुमच्याकडे अवेलेबल होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला परत एकदा मी सांगतोय की जर चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांना अजून सांगा, आणि अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.